एवढा उन्हाळ्यात तपून तो गांडूळ जिवंत आहे. मंडळी नमस्कार, मी उमेश पोहदरे. आज आपल्या शेती शाळेमध्ये काही शेतकरी आलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना आपल्या शेतामध्ये आपला मित्र सापडलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता मी जो हा इथे गांडूळ बघितला, हा कोण्या शेतातला आहे? आपलं कोणतं पीक आहे इथे? कोणतं होतं? ज्वारी. ज्वारी होती. हा, सोयाबीन लावला. आता लावलात हा गांडूळ माती उखरताना सापडला. निलेश भाऊ, हा गांडूळ तुम्हाला आता तुमच्या शेतामध्ये हा गांडूळ आहे का असा? नाही आहे. आणि याच्यासाठी आपण काय केलं? SRT. काय केलं? SRT शेती. म्हणजे 6 वर्ष झाले आपल्या बेडला, तर आपण उखरलेलं नाही. तर तिथे आपला हा मित्र आज आपल्याला. आणि अजून एक तुम्ही आता सगळ्यांना ऐकलं असन की ग्लायफोसेट मारलं आणि तणनाशक मारल्यानं जमीन खराब होते आणि गांडूळ मरते, असं प्रत्येकाचं म्हणणं आहे ना. मग आज तर आपण कंटिन्यू गांडूळ कितीतरी वर्ष झाले आपण तणनाशक मारता ग्लायफोसेट. मग हा गांडूळ मेला का? नाही. म्हणजे आतापर्यंत आपल्याला जे सांगत आले हे खरं होतं का खोटं होतं? म्हणजे तणनाशक आपल्या जमिनीला खराब आहे? नाही. आता तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. हे महत्वाचं आहे. तर मंडळी लक्षात घ्या, ह्या गांडूळ बघा किती मोठा आहे. मोठा ग्लायफोसेटनी मेलेला नाही आणि मरत सुद्धा नाही. सोडा त्याला त्याच्या जागेवर. द्या माती. त्याचं गरज आहे.